श्री गुरुचरित्र अध्याय 2. श्रीगुरूंचे ध्यान करीत नामधारक मार्गाने जात असताना थकवा आल्याने तो एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबला आणि तेथेच त्याला झोप लागली. झोपेत असताना त्याला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये एक जटाधारी, सर्वांगाला भस्म लावलेले, व्याघ्रचर्म परिधान केलेले, पीतांबर नेसलेले श्रीगुरु त्याला दिसले. त्यांनी नामधारकाच्या कपाळी भस्म लावून त्याला अभय दिले. हे स्वप्नात पाहून नामधारक एकदम जागा झाला आणि इकडे तिकडे पाहू लागला, पण त्याला कोणीच दिसले नाही. स्वप्नात त्याने जी मूर्ती पाहिली त्या योग्याला दंडवत घातला आणि तो त्या योग्याला म्हणाला, हे कृपासागर, तुझा जय जयकार असो. आज तुझ्या दर्शनाने माझी सर्व पातके नाहीशी झाली. तू तर अज्ञानरूपी अंधार नाहीसा करणारा साक्षात सूर्य आहेस. माझा उद्धार करण्यासाठीच तू आला आहेस. या दीन भक्तावर कृपा करण्यासाठी आपण आला आहात अशी माझी श्रद्धा आहे. आपण कुठून आला आहात? आपले नाव काय? आपण कोठे राहता? नामधारकाने असे विचारले असता ते सिद्धयोगी म्हणाले, मी स्वर्ग आणि पृथ्वीवर तीर्थयात्रा करीत फिरतो. माझे गुरु श्री नरसिंह सरस्वती भीमा अमरज संगमावर श्री क्षेत्र गाणगापूर इथे असतात. ते त्रिमूर्ती दत्तात्रयांचे अवतार आहेत. आपल्या भक्तांच्या उद्धारासाठीच ते पृथ्वीवर अवतीर्ण झाले आहेत. त्यांच्या भक्तांना दुःख किंवा दारिद्र्य कधीच येत नाही. त्यांच्या घरी लक्ष्मीचा सदैव निवास असतो. त्यांचे घर धनधान्यांनी, गोधनादी अष्ट ऐश्वर्यांनी भरलेले असते. सिद्धमुनींनी असे सांगितले असता नामधारक त्यांना म्हणाला, मी सुद्धा त्या श्रीगुरूंचे सदैव ध्यान करीत असतो. आमच्या वंशात त्यांचीच भक्ती आणि उपासना परंपरेने चालत आली आहे. मात्र असे असताना देखील माझ्या नशिबी ही कष्टदशा का बरे? नामधारकाने असे विचारले असता त्याला सिद्धयोगी म्हणाले, अरे, श्रीगुरु भक्तवत्सल आहेत. त्यांची कृपा लहान आणि थोरांवर सारखीच असते. ज्यावर श्रीगुरु कृपा करतात त्याला कसलेही दुःख असू शकत नाही. गुरुकृपा झालेला मनुष्य काळालाही जिंकतो. श्रीगुरु दत्तात्रय ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहेत. त्यांची एकभावे उपासना केली असता ते सर्व काही देतात. म्हणूनच तू त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेव. आणखी एक लक्षात ठेव, जर हरिहरांचा कोप झाला तर श्रीगुरु आपल्या भक्तांचे रक्षण करतात. पण जर श्रीगुरूस कोपले तर हरिहर सुद्धा रक्षण करू शकत नाहीत. सिद्धांनी असे सांगितल्यावर नामधारकाने मोठ्या भक्तिभावाने त्यांच्या चरणांना वंदन केले आणि मग तो हात जोडून म्हणाला, स्वामी, आपण सांगता त्याविषयी माझ्या मनात एक शंका आहे. श्रीगुरु दत्तात्रय ही ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहेत. ते त्रिमूर्ती आहेत. ते त्रिमूर्ती अवतार आहेत हे कसे काय? आपण असेही सांगितले की जर हरिहर कोपले तर श्रीगुरु रक्षण करतात, पण गुरुच कोपले तर कोणीच रक्षण करू शकत नाही. हे कसे काय? आणि हे वचन कोणत्या शास्त्रपुराणातले आहे? कृपा करून आपण माझी शंका दूर करा. त्यावरती सिद्ध म्हणाले, नामधारका, तुझी शंका रास्त आहे. तुझ्या शंकेचे उत्तर मी वेदरचनेच्या साक्षीने देतो. ते आता तू लक्षपूर्वक ऐक. ब्रह्मदेवाच्या मुखातून 4 वेद, 18 पुराणे निर्माण झाले. त्या 18 पुराणामध्ये ब्रह्मवैवर्तन नावाचे एक पुराण अतिशय प्रसिद्ध आहे. द्वापार युगाच्या अंती प्रत्यक्ष नारायण विष्णू व्यासरूपाने अवतीर्ण झाले. त्यांनी लोककल्याणार्थ वेदांची नीट व्यवस्था केली. त्या व्यासांनी ऋषीमुनींना जी कथा सांगितली तीच कथा मी तुला सांगतो. ती तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमहात्म्य सविस्तर सांगितले. सिद्धाने असे सांगितले असता नामधारक हात जोडून म्हणाला, गुरुदेव, तुम्ही मला भेटलात. ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमहात्म्य कोणत्या कारणास्तव सांगितले? ते केव्हा सांगितले? ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. कृपा करून ते मला सविस्तर सांगू शकाल?